तुमच्या घरातलं तेल रिफाईन आहे की फिल्टर? आजच ओळखा, नाहीतर आरोग्याला बसू शकतो मोठा फटका. तुम्ही रोज जे तेल वापरता ते खरंच आरोग्यासाठी योग्य आहे का? कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून तेच तेल वापरत असाल. टी व्हीवरील जाहिराती पाहून, ऑफर पाहून किंवा शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून एखादे रिफाईन ऑइल विकत घेत असाल. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, की त्या तेलामध्ये खरंच पोषण आहे का? की फक्त चमकदार बाटली आणि मोठमोठे दावे आहेत? आपण पॅकेट बघतो, घेतो, ब्रँड बघून पॅकेट घेतो, पण त्याच्यावर रिफाईंड ऑइल आणि फिल्टर ऑइल असे 2 ऑप्शन लिहिलेले असतात. तर आज भारतातील लाखो लोकांना डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत, पण त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण रोज वापरत असलेले स्वयंपाकघरातले तेल. काही लोक म्हणतात रिफाईन ऑइल सर्वात शुद्ध असते, तर काही जण म्हणतात की फिल्टर्ड ऑइल म्हणजेच खरे आरोग्य. पण सत्य नेमकी काय आहे? आजच्या या लेखात आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात किंवा बदनामी करणार नाही आहोत, परंतु विज्ञान आणि पारंपरिक पद्धती आणि सामान्य समज यांच्या आधारे आपण समजून घेऊ की रिफाईन ऑइल म्हणजे काय आणि फिल्टर्ड ऑइल म्हणजे काय. या दोघांमध्ये नेमका फरक तरी काय आहे? कोणते तेल आरोग्यासाठी योग्य असू शकते? आणि तेल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? आपण डीमार्टमध्ये जातो, शॉपिंगमध्ये जातो, भरपूर तेलाच्या पिशव्या असतात, पण काही तेलांवर फिल्टर्ड ऑइल असं लिहिलेलं असतं. आपल्याला ते लक्षात येत नाही. तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला दिसेल. तर हा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण शेवटी मी अशी माहिती सांगणार आहे की जी बहुतेक लोकांना माहीतच नसते. आपल्या आजी आजोबांच्या काळात कोणते तेल वापरले जायचे? आजपासून 40-50 वर्षापूर्वी बाजारात इतकी विविध प्रकारची रिफाईंड ऑइल उपलब्धच नव्हती. तेव्हा लोक आपल्या भागानुसार तेल वापरत असत. म्हणजे महाराष्ट्रात राहणारे लोक शेंगदाणा तेल, कोकणात राहणारे नारळाचं तेल, गुजरातमध्ये शेंगदाणा तेल, दक्षिण भारतात तीळ आणि नारळ तेल, उत्तर भारतात मोहरीचं तेल. हे तेल बहुतेक वेळा घाण्यावर काढलेले किंवा फिल्टर केलेले असायचे. त्या काळात जाहिराती वगैरे काहीच नव्हत्या. सोशल मीडिया तर नव्हतीच, पण लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी साध्या होत्या. याचा अर्थ असा नाही की त्या काळात कोणालाही आजार होत नव्हते, मात्र जीवनशैली, शारीरिक मेहनत, आहार आणि इतर अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. त्यामुळे केवळ तेलावरूनच निष्कर्ष काढता येत नाही. तर बघणार आहोत की रिफाईन ऑइल आणि फिल्टर ऑइल म्हणजे बहुतेक लोकांना माहीतच नाही आहे. तर रिफाईन ऑइल म्हणजे काय? रिफाईन ऑइल म्हणजे बियांमधून तेल काढल्यावर ते अधिक स्वच्छ, रंगहीन आणि वासरहित करण्यासाठी विविध प्रक्रिया केलेले तेल. या प्रक्रियेमुळे तेलाचा रंग हलका होतो, वास कमी होतो आणि ते जास्त काळ टिकू शकते. परंतु यामुळे अनेकांना असे वाटते की अधिक शुद्ध आहे ते तेल. पण जास्त प्रक्रिया केलेले म्हणजेच नेहमीच जास्त पौष्टिक असतेच असे नाही. आता बघणार आहोत फिल्टर तेल. फिल्टर ऑइल म्हणजे काय? तर फिल्टर ऑइलमध्ये तेल काढल्यानंतर मुख्यतः गाळणीद्वारे अशुद्धी वेगळी केली जाते. म्हणजे आपण एक प्रकारचं फिल्टर करतो. या तेलाचा नैसर्गिक रंग, वास आणि चव बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. म्हणूनच अनेकांना ते अधिक नैसर्गिक वाटते. लोक सर्वात मोठी चूक कुठे करतात? तर अनेक जण असा विचार करतात की आपण आपल्या घरात तेल आणतो, ते तेल कसं असतं? क्लीन असतं, म्हणजे की तेलाचा खरा रंग असतो येलो कलरचा, पण आपण क्लीन तेल वापरतो. म्हणजे कोणतं तेल? तर अनेक जण असा विचार करतात की रिफाईंड म्हणजे वाईट आणि फिल्टर म्हणजे 100% सर्वोत्तम. पण प्रत्यक्षात इतका साधा निष्कर्ष काढणे सुद्धा योग्य नाही. कारण कोणतेही तेल आरोग्यासाठी योग्य आहे की नाही
हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तर तेलाचा प्रकार, ते तेल किती प्रमाणात वापरले जाते, ते तेल किंवा किती वेळ गरम केले जाते, तसेच व्यक्तीची आरोग्य स्थिती काय आहे, एकूण त्याचा आहार किती आहे. म्हणूनच फक्त रिफाईन किंवा फिल्टर हा शब्द पाहून निर्णय घेणे योग्य नाही. तुम्हाला काय वाटते? आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात कोणते तेल वापरले जाते, रिफाईन ऑइल की फिल्टर ऑइल. तुम्ही मार्केटमधून तेल आणत असाल, त्याच्या पॅकेटवर बघा, रिफाईन ऑइल असेल नाही तर फिल्टर ऑइल असेल, दोघांपैकी एक कोणतं तरी नाव असेल. आपण हे इग्नोर करतो, म्हणजे वाचतच नाही, आपल्याला माहितीसुद्धा नाही रिफाईन आणि फिल्टर असं नाव लिहिलेलं असतं की नाही. नक्की बघा, मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमचे उत्तर हजारो लोकांसाठी उपयोगी ठरू शकेल. तर मित्रांनो, जेव्हा आपण दुकानात तेलाची बाटली पाहतो किंवा तेलाचं पॅकेट पाहतो, तेव्हा तेलाचं कॅन पाहतो, तर त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले असतेच की रिफाईन ऑइल, हार्ट हेल्दी, लाईट ऑइल, कोलेस्ट्रॉल फ्री इत्यादी. हे पाहून अनेक लोक तेच तेल उत्तम आहे असे समजतात. पण प्रत्यक्षात रिफाईन ऑइल म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सामान्यपणे तेलबियांपासून, जसे की सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा, तांदूळ, तांदळाचा कोंडा इत्यादी प्रथम तेल काढले जाते. त्यानंतर ते अधिक स्वच्छ, रंगहीन आणि वासरहित करण्यासाठी अनेक प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेमुळे तेल दिसायला आकर्षक दिसते आणि त्याचे शेल्फ लाईफसुद्धा वाढते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक रिफाईन ऑइल हानिकारक असते. आधुनिक उत्पादन पद्धतीमुळे गुणवत्ता आणि सुरक्षिततेबद्दल मानकेही पाळली जातात. मात्र काही पोषक घटक प्रक्रियेदरम्यान कमी होऊ शकतात. आता मग फिल्टर ऑइल म्हणजे काय वेगळे असते? तर फिल्टर ऑइलमध्ये तेलामध्ये ते तेल काढल्यानंतर मुख्यतः गाळणीद्वारे अशुद्ध वेगळी केली जाते आणि त्यामुळे तेलाचा नैसर्गिक रंग जो पिवळा आहे तोच राहतो, सुगंध, वासही तोच राहतो, चवसुद्धा बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. अनेक लोकांना यामुळे असे वाटते की हे तेल अधिक नैसर्गिक आहे. म्हणूनच आजकाल फिल्टर ऑइल किंवा कोल्ड प्रेशर ऑइल वापरण्याची संख्या वाढताना दिसते. तर कोणते तेल जास्त आरोग्यासाठी चांगले आहे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो आणि याचे एकच उत्तर नाही आहे. तर आरोग्यासाठी तेल निवडताना खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते कुठले? तर तेलाचा प्रकार, म्हणजे शेंगदाणा, मोहरी, तीळ, नारळ, सूर्यफूल इत्यादी. ते किती प्रमाणात वापरले जाते? ते तेल पुन्हा पुन्हा गरम केले जाते का? तुमचा संपूर्ण आहार कसा आहे? तुम्ही भरपूर तेलकट खाता का? कमी तेलकट खाता का? तुमची आरोग्यस्थिती काय आहे? तुम्हाला ऑलरेडी डायबिटीज आहे का? हृदयविकारसारखे काही प्रॉब्लेम्स आहेत का? तर कोलेस्ट्रॉल जास्त आहे का? इत्यादी. म्हणून केवळ रिफाईन किंवा फिल्टर हा शब्द पाहून निर्णय घेऊ नये. तेल पुन्हा गरम करणे सर्वात मोठी चूक. आपण आपल्या घरामध्ये भज्या तळतो, पापड तळतो, तेच एकाच तेलामध्ये भरपूर काय काय तळत असतो. पण अनेक घरांमध्ये एकदा तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरण्याचे प्रकार चालू असतात, कारण ते महाग असतं तेल, फेकून पण नाही देऊ शकत. तर ही सवय कोणतीही तेल असो, रिफाईन किंवा फिल्टर, योग्य मानलीच जात नाही. वारंवार उच्च तापमानाला गरम केल्याने तेलामध्ये अवांछित रासायनिक बदल होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तळलेले तेल पुन्हा वापरणे टाळावे किंवा कमीत कमी करावे. आता कोलेस्ट्रॉल फ्री म्हणजे काय? तर बऱ्याच तेलांच्या बाटल्यांवर कोलेस्ट्रॉल फ्री असे लिहिलेले असते. खूप आपल्या जाहिराती टीव्हीवर सुद्धा आपण बघत असतो. तर खरं तर सर्व वनस्पतीजन्य म्हणजे व्हेजिटेबल तेलांमध्ये नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नसते.
त्यामुळे हा दावा अनेक ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी वापरला जातो. याचा अर्थ असे नाही की तेल आपोआप सर्वांसाठी सर्वोत्तम आहे. तर तेल किती वापरावे? शास्त्रज्ञांच्या मते कोणतेही तेल योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. तेल बदलण्यापेक्षा आपल्या आहारात संतुलन ठेवणे, भरपूर भाज्या, फळे, कडधान्य खाणे आणि नियमित व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की उत्तर द्या की आता एक प्रामाणिक उत्तर मला सांगा. तुमच्या घरात तुम्ही कोणते तेल वापरता? खरं खरं फक्त मला कमेंटमध्ये सांगा. रिफाईन ऑइल वापरता की फिल्टर ऑइल? नाहीतर वेगवेगळे प्रकारचे हे तेल असतात ते पण सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल कमेंटमध्ये की लोक जास्त कोणाला रेफरन्स दिला लोकांनी. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मोहरीचं तेल, तिळ तेल आणि नारळाचं तेल पण भरपूर जण वापरतात खाण्यामध्ये. केरला साईडला खूप लोक नारळाचं तेल वापरतात. की दुसरे कोणते तुमचं असेल तेल, त्याचं मला नाव कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचे उत्तर इतर प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोचेल आणि त्यांनासुद्धा ही माहिती कळेल की चांगलं तेल, भरपूर लोक कोणतं चांगलं तेल वापरत आहेत. आपण सगळ्यांचे कमेंट वाचून अजून याच्यावर पुढचा एक व्हिडिओ येणार आहे तेलावर, की तेल कुठलं तेल खाल्ल्यावर काय हानिकारक असतं, कोणतं तेल खाल्ल्यावर काय फरक पडतो, कोणाच्या आरोग्यावर किती परिणाम होतो, त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणतं तेल वापरता. व्हिडिओ आवडला असल्यास प्रत्येक नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या पॅकेटवर नक्की बघा फिल्टर ऑइल आहे की रिफाईन ऑइल आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका.